श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आपल्या सगळ्यांचे तोची एक समर्थ या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. जर नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पाठ करू शकत नसाल तर सिद्धकुंजिका या स्तोत्राच्या वाचनाने देखील संपूर्ण दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पारायण करण्याचे पुण्य आपल्याला मिळत असते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिद्धकुंजिका स्तोत्र याबद्दल माहिती घेणार आहोत. त्यासोबतच या सिद्धकुंजिका स्तोत्र वाचण्याचे फायदे काय आहेत, हे स्तोत्राचं अनुष्ठान हे कशा प्रकारे केलं जातं ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. नवरात्रीमध्ये विशेष करून याचं अनुष्ठान कशा प्रकारे करावं, कोणते नियम पाळावेत ते देखील आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा. तर ह्या स्तोत्रामध्ये कोणतेही न्यास वगैरे करावे लागत नाही, की जे संस्कृतमधील दुर्गा सप्तशती आपण वाचतो त्यामध्ये ते करावे लागत असतात. या स्तोत्राच्या पठणाने आई भगवतीची कृपा प्राप्त होतेच, त्यासोबतच या स्तोत्राचे जर नित्य नियमाने आपण पठन केले तर आयुष्यामध्ये शांतता, सुख, समृद्धी येत असते. आयुष्यातील सगळ्या अडचणींवर मात करता येते. आता नवरात्रीमध्ये जास्तीत जास्त महिला या दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे किंवा देवी भागवत या ग्रंथाचे पाठ करतीलच. पण ज्या महिला जॉब करतात किंवा त्यांचा खूप मोठा परिवार आहे किंवा लहान मुलं आहेत घरामध्ये, ज्यामुळे 1 ते 1.5 तास त्या दुर्गा सप्तशती याची सेवा करू शकत नाही, तर त्या स्त्रियांनी आवर्जून न चुकता या स्तोत्राचे जर नित्य नियमाने ह्या नवरात्रीमध्ये पाठ केले तर संपूर्ण दुर्गा सप्तशती वाचण्याचे फळ आपल्याला प्राप्त होईल. सगळ्यात अगोदर आपण या स्तोत्राची फलश्रुती काय आहे ते जाणून घेऊया. त्याआधी मला तुम्हाला हे सांगायचं आहे की स्तोत्र सिद्ध करावं लागत नाही. हे स्तोत्र स्वयंसिद्ध आहे, म्हणजे जागृत असं स्तोत्र आहे की ज्याला एक वेळ जरी आपण पठन केलं तरी देखील त्याचे प्रभाव आपल्यावर होत असतात. त्यामुळे मनात कोणतीही आटकाठी न ठेवता या स्तोत्राचे वाचन करावे. या स्तोत्रामध्ये बीजमंत्र आहेत आणि ते अतिशय प्रभावशाली आहेत की ज्यामुळे त्या स्तोत्राचे उच्चार हे व्यवस्थित करावे. या स्तोत्राला दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा मूलमंत्र देखील म्हटलं गेलेलं आहे, ज्यामुळे हे स्तोत्र अतिशय प्रभावशाली असं होत असतं. ह्या स्तोत्रातील जे मूलमंत्र आहेत किंवा बीजमंत्र आहेत ते अतिशय प्रभावशाली आहे आणि त्याचे परिणाम आपल्याला लवकरच दिसून येत असतात. आपल्या सगळ्यांनाच देवीचा मंत्र माहीत आहे, नवार्ण मंत्र, की ज्याची आपण रोज एक माळ आपल्या नित्यसेवेमध्ये करतो, की जी कुलदेवतेसाठी आपण करत असतो. तर ह्या मंत्राचा पूर्ण मंत्र फक्त ह्या स्तोत्रातच दिला गेलेला आहे, तुम्ही वाचू शकता. तर तुम्ही समजू शकता की नुसत्या संक्षिप्त मंत्राने जर आपले कार्य पूर्ण होतात, कुलदेवी प्रसन्न होते, तर जेव्हा आपण याचा पूर्ण बीजमंत्र म्हणू तेव्हा किती सकारात्मकता येईल. आणि ह्या स्तोत्रामध्ये माता पार्वती व भगवान शंकर यांचा संवाद आहे की ज्यामध्ये स्वतः महादेव देवी पार्वतीला सांगतात की ज्याप्रमाणे दुर्गा सप्तशती वाचण्यासाठी अगोदर न्यास वाचावे लागते, किलक स्तोत्र, अर्गला स्तोत्र, रहस्य, अर्चन, देवी कवच हे वाचण्याची आवश्यकता आहे, तरी तशी कोणतीही स्तोत्र, रहस्य हे सिद्धकुंजिका स्तोत्राचा पाठ करण्यासाठी लागत नाही किंवा वाचावे लागत नाही. फक्त एकच असं स्तोत्र आहे की जे वाचल्यामुळे संपूर्ण दुर्गा सप्तशती वाचल्याचे पुण्य आपल्याला मिळते. हे स्वतः भगवान शंकर यांनी माता पार्वतीला सांगितले आहे. त्यामुळे या स्तोत्रावर कुणीही शंका धरायची नाही. हे स्तोत्र इतकं सिद्ध आहे की जेव्हा आपण याचे पाठ करत असतो त्याच वेळेस जर तेथे अज्ञात शक्ती असतील किंवा कोणी काही प्रयोग केलेले असतील, म्हणजे मारण, मोहन, विद्या, स्तंभन, या सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं परत होतात. जो पण कोणी याचे पाठ करणारा साधक आहे, या स्तोत्राचे जो पाठ करतो, त्या व्यक्तीवर कोणत्याच प्रकारच्या जारण मारण क्रियांचा प्रभाव राहत नाही. आणि जे पण हे स्तोत्र रोज वाचतात, जर त्यांचं कोणी वाईट करायचा प्रयत्न जरी केला तरी त्या व्यक्तीचे वाईट होत नसते. हे स्तोत्र विद्याप्राप्तीसाठी, संतानप्राप्तीसाठी, सुख, संपन्नता, लाभ, वैभव, मान सन्मानाची प्राप्ती करून देण्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. म्हणजे हे एकच स्तोत्र आपल्या आयुष्यातील सगळ्या अडचणी दूर करतात. स्वतः आई भगवती आपले रक्षण करत असते हा विश्वास आपल्याला हे पाठ करताना किंवा या स्तोत्राचं पठन करताना मनामध्ये असू द्यायचा. आई भगवती नेहमी आपल्या सोबत राहते. या स्तोत्राच्या वाचनाने रोग, आजार, संकट, दुर्घट, दुःख, शत्रूंचा नाश, अज्ञात शत्रूंचा त्रास जो पण काही असेल, या सगळ्या गोष्टी ह्या आपल्यापासून दूर राहतात. नेहमी जमत नसेल ठीक आहे, पण नवरात्रीत तरी ही सेवा सोडू नका. इव्हन दुर्गा सप्तशतीचा पाठ आपण वाचतोच, त्यानंतर देखील एक वेळा या स्तोत्राचे वाचन हे केले जात असे. स्तोत्र वाचायला मोजून 5 मिनिट लागतात. तर या स्तोत्राचे वाचन कशा प्रकारे करावेत, नवरात्रीत त्याचे अनुष्ठान कशा प्रकारे करावे, याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणारच आहोत. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका.
खूप व्यवस्थित माहिती सांगितलेली आहे. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर ज्यांना कोणाला नवरात्रीमध्ये या स्तोत्राचे पाठ करायचे असतील त्यांनी रविवारपासून म्हणजे घटस्थापनेपासून पाठाला सुरुवात करायची आहे. तर सकाळी लवकर उठून आपली दिनचर्या आटपून घ्यावी. मग देवघरातील आपल्या कुलदेवीच्या फोटोचं मनोमन स्मरण करावं. तिथं एक दिवा तेलाचा किंवा तुपाचा कोणताही लावू हातात पाणी घ्यायचं, अक्षता घ्यायच्या, एखादं फूल ठेवायचं व त्यानंतर आपलं नाव सांगायचं, आपलं गोत्र सांगायचं आणि तुम्हाला किती पाठ करायचे आहेत ते सांगायचं. म्हणजे जर तुम्हाला 9 दिवसामध्ये 9 पाठ करायचे असतील या स्तोत्राचे तर तुम्ही तसं बोलू शकता किंवा 9 दिवसामध्ये 14 पाठ, 21 पाठ, 31 पाठ, 51, 108 पाठ तुमच्या इच्छेप्रमाणे जितकी झेपतील तितके पाठ बोलून इच्छित मनोकामना सांगायची व त्यानंतर पाणी हे ताम्हणात सोडून द्यायचं आणि स्तोत्र वाचायला लगेच सुरुवात करायची. तर आता तुम्ही अशा प्रकारे अनुष्ठान मांडलं तर नियम काय पाळावेत? पहिला नियम म्हणजे ब्रह्मचर्याचं पालन ह्या 9 दिवसांमध्ये झालंच पाहिजे. किंवा हे नवरात्रीच्या 9 दिवसात तर अनुष्ठान केलंच जातं, पण इतर वेळेस देखील जर तुम्हाला काहीतरी संकल्पित पारायण करायचं आहे, याचं संकल्पित पाठ करायचे आहे सिद्धकुंजिका स्तोत्राचे, त्यावेळेस देखील हेच नियम पाळावे लागतात. तर ब्रह्मचर्याचं पालन हे करावं लागेल. सात्विक जेवण जेवायचं. हे स्तोत्र मनात वाईट काम म्हणजे एखाद्या व्यक्तीचं वाईट व्हावं ह्या कामनेने अजिबात करू नका. तुमच्यावरच उलटे फासे पडतील म्हणजे तुमचंच वाईट व्हायला सुरुवात होईल. शक्य तितकं शांत राहा. कुणाबद्दलही वाईट विचार करू नका. ह्याने हा त्रास दिला आहे मला, हे असे वागले आहेत, ते तसं वागलं आहे, देवी माता त्यांचं का वाईट होत नाही, त्यांचं का चांगलं होत राहतं. तर अशा गोष्टी देवाजवळ सांगत बसू नका. त्यांना सगळं माहीत आहे. फक्त योग्य वेळ आली की सगळ्या गोष्टी या व्याजासकट परत होतील. तुम्हाला कोणी त्रास दिलाय, कोणी वाईट केलंय त्याचा विचार करू नका. फक्त स्तोत्राचे वाचन करा. फक्त जी सेवा करत आहात त्याचेच मनन चिंतन करत राहा. शक्य असेल तर हे 9 दिवस किंवा संकल्पित पाठाचे जेवढे दिवस असतील तेवढे दिवस चटईवरच झोपायचं आहे. कोणतेही व्यसन करू नये. हे स्तोत्र मनात वाचायचं नाही. हे स्तोत्र थोडं मोठ्याने वाचायचं की जेणेकरून ते आपल्याला ऐकू येईल व त्या मंत्रांचे जे स्पंदन आहेत ते आपल्या घरामध्ये येतील. शक्य असेल तर रोज देवीला आपली मनोकामना सांगून एक लाल फूल समर्पित करायचं आहे. म्हणजे हातामध्ये लाल फूल घ्यायचं, आपली जी मनोकामना आहे ती अगदी कडकडीने देवीजवळ मांडायची आणि ते फूल देवीला समर्पित करायचं. नवरात्रीमध्ये मसूरची डाळ आणि भोपळा या वस्तू खाल्ल्या जात नाहीत. आमच्याकडे तर खात नाही, पण प्रत्येक ठिकाणी पद्धती वेगळी असू शकते. माहिती हवी म्हणून मी सांगत आहे. या स्तोत्राची वाचनाची वेळ म्हणजे तुम्ही जर सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून हे स्तोत्र वाचत असाल तर त्याच वेळेला हे स्तोत्र रोज वाचायचं आहे. एक दिवस सकाळी वाचलं, एक दिवस दुपारी वाचलं, एक दिवस संध्याकाळी वाचलं असं करू नका. या स्तोत्रासाठी ज्या आपण अगरबत्त्या किंवा धूप काय लावणार आहे त्याची रक्षा ही जमा करून ठेवायची आणि गरजेच्या वेळी ती रक्षा वापरायची किंवा रोज घरामध्ये फुंकली तरी घरातील नकारात्मकता, निगेटिव्हिटी ही दूर होत असते. जर आता हे स्तोत्र तुम्ही संकल्प केला की 9 दिवसामध्ये मी 14 वेळा हे स्तोत्र वाचेल तर तुम्हाला एका वेळेस म्हणजे एका बैठकीतच याचे जे पाठ आहेत ते एकापेक्षा जास्त वेळेस करावे लागतील. म्हणजे ठीक आहे, जर तुम्ही आता हे स्तोत्र आता बसले म्हणजे सकाळी जर 5 वाजता उठून तुम्ही या स्तोत्राचे पठण करायला सुरुवात तर काय करायचं, सगळ्यात अगोदर शिव उवाचं मयतो शृणु देवी प्रवक्ष्यामि कुंजिका स्तोत्रमुत्तम येण मंत्र प्रभावेण चंडी जापहा शुभो भवेत न कवचम नार्गला स्तोत्रम कीलकम न रहस्यम न सुक्तम नापि ध्यानचम न व्यासो न वाचनम. कुंजिका पाठ मात्रे दुर्गा पाठ फलम लभेत अति गुह्यंतरं देवी देवनामापि दुर्लभम गोपनीय प्रयत्नेन स्वयोनिरिव पार्वती मारणं मोहनं वश स्तंभोन्नाचटानादिकम पाठ मात्रेण सिद्धीयेतम कुंजिका स्तोत्र मुतत्तम. तर हा झाला आणि पार्वती यांच्यामधला संवाद. त्याच्यानंतर येतो अथमंत्र, तो मंत्र म्हणायचा. त्याच्यानंतर येतो अथमंत्र हा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे पूर्ण वाचू शकता तुम्ही. तर हा मंत्र म्हटल्यानंतर इति मंत्र हा याची सुरुवात होते आणि नमस्ते रुद्ररूपिणे नमस्ते मधुमर्दिनी नमः कैटभारिण्ये नमस्ते महिषमर्दिनी. तर इथून या स्तोत्राची सुरुवात करून यस्तु कुंजिकया देवी हिना सप्तशती पठेत न तस्य जायते सिद्धिररण्ये रोदणम यथा इथपर्यंत ते पाठ करायचं आहे. तर आता हा एकदा वाचून झाला. त्यानंतर दुसऱ्यांदा वाचताना परत शिव उवाच म्हणण्याची गरज नाही, परत अथमंत्र म्हणण्याची गरज नाही. दुसऱ्यांदा वाचताना इति मंत्रापासून सुरुवात करून म्हणजे नमस्ते रुद्ररूपिणे नमस्ते मधुमर्दिनी नमः कैटभारिणे नमस्ते महिषमर्दिनी या स्तोत्रापासून सुरुवात करून यस्तु कुंजिकया देवी हिना सप्तशती पठेत न तस्य जायते सिद्धिरण्ये रोदणम यथा इथपर्यंत म्हणायचं आहे.
आणि ते 2 वेळेस म्हटलं गेलं, 3 वेळेस म्हटलं गेलं, 4 वेळेस जरी तुम्ही हे पाठ करत असाल तरी परत परत शिव ओवाचं किंवा अथमंत्र म्हणायची गरज नाही. इति मंत्रापासूनच सुरुवात करायची आणि शेवटचं म्हणून झालं म्हणजे तुमचे 3 पाठ पूर्ण झाले तर इति श्रीरुद्र यामले गौरी तंत्रे शिव पार्वती संवादे कुंजिका स्तोत्र संपूर्ण असं म्हणून त्या पाठाची समाप्ती करायची. परत दुसऱ्या दिवशी तसंच करायचं, परत तिसऱ्या दिवशी तसंच करायचं, जोपर्यंत तुमची इच्छित संख्या जी आहे ती पूर्ण होत नाही तोपर्यंत. तर अशा प्रकारे ह्या पाठाचं अनुष्ठान हे करायचं आहे. अतिशय साध्या सोप्या शब्दामध्ये मी मला जेवढी माहिती होती तेवढी दिलेली आहे. तुम्ही ते स्तोत्र वाचतानाच तुम्ही करू शकता की दुर्गा पाठ फल लभेत, म्हणजे दुर्गा पाठ केल्याचं फळ लाभतं. देवांना देखील जे दुर्लभ आहे असं स्तोत्र हे भगवान शंकराने पार्वतीला सांगितलं आहे आणि आपल्यासारख्या सामान्य जनमानसांमध्ये पोहोचलेलं आहे. तर हे स्तोत्र खूप दिव्य आणि चमत्कारिक आहे. अशक्य अशा कोणत्याच गोष्टी राहत नाही या स्तोत्राच्या नित्य नियमित पठनाने. तर जेवढी होती तेवढी माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहेच. तर तुम्हाला याबद्दल काही वेगळी माहिती असेल तर प्लीज तुम्ही मला कमेंट करून कळवू शकता. आणि त्यासोबतच जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत चला, चॅनलला सबस्क्राईब करा. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव.